निफाड येथील आलोसे नितेंद्र काशीनाथ गाडे, शिपाई उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय निफाड, तालुका निफाड, जिल्हा नाशिक याला 3.5 लाख रुपये स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं ताब्यात घेतलंय। तक्रारदाराच्या मावशीची मौजे दीक्षित, तालुका निफाड या ठिकाणी शेतजमीन असून सदर शेतजमीन मोजणीसाठी भूमी अभिलेख कार्यालय निफाड या ठिकाणी 25 जानेवारी 2025ला अर्ज केला होता। तक्रारदार यांनी वारंवार पाठपुरावा केल्यानंतर सदर जमिनीची भूमी अभिलेख कार्यालय या ठिकाणाहून 28 फेब्रुवारी 2018 मध्ये मोजणी झाली, परंतु ही हद्दी खुणा दाखवायच्या बाकी होत्या। लोकसेवक शिपाई गाडे यांनी श्री भाबड उपअधीक्षक भूमी अभिलेख यांच्या ओळखीचा तक्रारदार यांच्यावर प्रभाव पाडून भाबड यांच्याशी बोलून सदरचं काम दिलेल्या तारखेला दिनांक 7 मार्च 2025 रोजी हद्दी खुणा दाखवून व नकाशा काढून काम पूर्ण करून देण्याच्या मोबदल्यात दिनांक 6 मार्च रोजी स्वतःसाठी आणि भाबड साहेब यांच्या नावे 4 लाख रुपये लाचेची मागणी केली व तडजोडी अंती 3,50,000 रुपये लाचेची मागणी करून सदर लाचेची रक्कम स्वीकारत असताना 7 मार्चला त्यांना रंगेहात विभागाच्या वतीनं ताब्यात घेण्यात आले। ब्युरो रिपोर्ट, नाशिक माझा न्यूज, नाशिक।